थेट जाऊया पवार यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्यात. सुद्धा नेमकं नातं काय आहे मला माहिती नाही. नातं आहे एवढं निश्चित. शरदराव, मला आज असं वाटतंय की इथे जमलेली मंडळी तुमच्याबद्दल इतकं छान छान बोलतायत. हे मला पाहताना असं वाटतंय एक कन्फेशन बॉक्स आहे आणि दुसरे कबूल करतायत तिकडनं. आणि काही मंडळी नाईलाजास्तव बोलतायत. पर्याय नाही आहे त्यांना. नाही बोललं तर चालेल कसं? बोलायला तर पाहिजे, कबूल तर करायला पाहिजे, कारण ते तुम्ही कमावलेलं आहे. साधारणपणे किशोर वयामध्ये आल्यानंतर आपण आपला कोणतरी हिरो शोधायला लागतो. मी 15 आणि तुम्ही 25 होतात त्यावेळी तुम्ही राजकारणात आलेले, आणि त्यावेळी मला कुठेतरी तुम्ही हिरो वाटायला लागले होता. राजकारणामध्ये थोडासा सुरुवातीला कुठेतरी आपल्याला रस वाटायला लागतो, वाचावंसं वाटतं. त्यावेळी तुम्ही तिथे होतात आणि इतकी गेली 50 वर्ष सातत्यानं तुम्ही असे 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 आणि असेच आहात. वय फक्त 75 तुम्ही म्हणताय, पण मला नाही वाटत कधी तुम्हाला, कारण मुळामध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची जी तुमची वृत्ती आहे त्याच्यामध्ये तुमचं यश असणार निश्चितपणेच. छोटीशी आठवण अशी आहे, शरदराव संरक्षण मंत्री होते. सांगावं की न सांगावं मला माहिती नाही, सांगतो. प्रहार सिनेमा दिल्लीला दाखवणार होते. शरदरावांना मी म्हटलं, शरदराव माझी आई आली तर चालेल का? हो चालेल ना म्हणा. त्यांच्या विमानातून खास माझी आई सुद्धा तिथे घेऊन गेलो दिल्लीला, आणि राष्ट्रपती भवनामध्ये तिथे तो चित्रपट दाखवला जात होता. पंतप्रधान, राष्ट्रपती, शरदराव, तिन्ही दलाचे प्रमुख. त्याच्या आधी प्रोटोकॉल शरदराव मला समजून सांगत होते की नाना हे असं असं आहे, हे असं असं आहे, इथे अमुक बसतील, इथे अमुक बसतील, मग ते तुम्ही तो गुच्छ असा द्यायचा, मग ते तुम्हाला अमुक गुच्छ देतील. सगळं समजावून सांगत होते. माफ करा, शरदरावांचं पोट जरा मोठं होतं आणि मी असा हो, आणि मी असं पोटाला हात. शरदराव संरक्षण मंत्री, केवढं पोट आहे तुमचं, असं मी म्हटलं. थोडा वेळ काही नाही, नुसते असे बघत बसले. बर, आणि ते इथे बसणार, ते असं बसणार, हे असं असं होईल. नंतर संपल्यानंतर ते तुम्हाला पुष्पगुच्छ देतील. मधल्या दरम्यान ते गोष्ट लक्षात ठेवा जरा, त्यांना कदाचित काही आवडलं तर टाळ्या वाजवतील, छान म्हणतील, तेव्हा पाठीवर थाप मारून आवडलं की नाही असं म्हणू नका. चित्रपट संपल्यानंतर माझ्या आईची ओळख करून देत होतो मी. राष्ट्रपती आईनी नमस्कार केला, पंतप्रधान नमस्कार केला, शरदराव होते. आणि म्हटलं, आई शरदराव. आई माझी 96 वर्षाची आहे आता. म्हटलं, हे शरदराव आपले संरक्षण मंत्री आहे. आईनी शरदरावांना असं करून, बाबा कसा आहेस? मी पहिल्यांदा शरदरावांना हळवं झालेलं पाहिलं होतं. मला आजही फार छान वाटतं शरदराव, तुम्ही त्यावेळी मला ज्या पद्धतीनं वागवलं आजही वागवताय. उपकृत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.